अगाय काय चाललंय तुझं? आता पातूर काय म्हणत होती की मला साक्षी द्यायची, आणि आता काय झालं तुला? माझ्या घरावर दरोडा पडलाय म्हणून मी नाही येणार साक्ष द्यायला. अगं तू नाही आली तर जेलमध्ये टाकतील ना आम्हाला. मग टाकू दे की, जा. नाहीतरी असा तुझा काय उपयोग आहे? जावा बघा तेव्हा बायकोचा पदर धरून बसलेला असतो. कसा माझ्या पोटाला जन्माला आलाय कुणास ठाऊक. आत्या, बायकोचा पदर धरायला असं काय ऐकतात व माझं? अगं तुझंच ऐकून त्या कंपाऊंडर बरोबर माझ्या नातीचं लगीन करायला तयार झाला. अजून काय ऐकायचंय? ए आज्जे, काय लगीन 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 लावलंय ग? माझं लगीन तेव्हाच होईल ना जेव्हा डॉक्टर सुट्ट्याल. तू चल साक्ष द्यायला. अहो मामी, चला साक्ष द्यायला. मी एकदा सुप्रीम कोर्टात नुसता साक्ष द्यायला उभा राहिलो तरी जजनी 4 जण सुटली होती. ए काय तोंड्या, गप की जरा. मला त्या कंपाऊंडरला फासावर लटकवायचं आहे. असं काय बी होणार नाही. अव डॉक्टरांनी काही केलंच नाही तर कोर्ट कशाला शिक्षा करेल त्यांना? ही बघा आत्या, तुम्हाला याचं असेल तर या, नाहीतर राहू द्या. असं बी तुम्ही न आलेलंच बरं आहे आमच्यासाठी. बोलली मधी. एवढ्यांदा मी कोर्टात गेली तेव्हा माझी साक्ष नाही घेतली, माझा अपमान केला. आता हिथं येऊन ते माझ्या हातापाया पडतील ना तेव्हाच मी साक्ष देणार. बरंच होईल, नकाच येऊ तुम्ही. उगाच कोर्टात येऊन डॉक्टरांबद्दल काही वाईट वंगळ बोलायचं नाही आणि डॉक्टर लवकर सुटतात आणि इतर टोण्यावर बी ध्यान देतात. अव चला आपण जाऊ, त्यांना राहू दे इथंच. खरंच मी जर गेले नाही तर तो कंपाऊंडर सुटेल. ह्या गावातली सगळी येडी आहेत, त्याच्या बाजूने साक्ष देतील. नाही नाही, माझ्या मंजूला मला न्याय मिळवून द्यायचा आहे. मला गेलंच पाहिजे. होय होय आहे, तू ना इथंच थांब आणि टोण्यावर ध्यान ठेव. वय आई, आम्ही कोर्टात जाऊन येतो. तर आल्यात मोठे मला ध्यान ठेवायला सांगणार आहे. मला काय कामं नाहीत वय. चला मी बी येते कोर्टात साक्ष द्यायला. आजी, मग तुझ्या अपमानाचं ग? कसला अपमान? कोर्ट काय माझ्या टायमिंग वर चालतंय वे? ते त्यांच्या टायमिंग वर चालणार. आणि माझ्या अपमानापरीस त्या कंपाऊंडरला शिक्षा होणं जास्त गरजेचं आहे. आज बघतीस तो कंपाऊंडर कसा सुटतोय तो. बघितलं का? म्हणूनच म्हणत होते यांना इथंच राहू द्या. ए मम्मी, कशाला आता कालवा करायचा? एकतर आपल्याला जायला उशीर होतोय, आपण जाऊ. चला चल 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 चल. कोर्टाची कार्यवाही सुरू करा. जज साहेब, रेशमाच्या केसमध्ये अजून एका महत्वाच्या साक्षीदाराची साक्ष बाकी आहे. मी त्या साक्षीदाराला इथे बोलवण्याची विनंती करते. परवानगी आहे. सरूबाई पाटील हाजीर हो. आज आहे ना त्या कंपाऊंडरचा मुडदाच बसली होते. कोर्टात हे असं शिव्या दिलेला अजिबात चालणार नाही. हा, आता मी केव्हा शिव्या दिल्या? अहो एवढी मी म्हातारी झाले पण माझ्या तोंडात एक शिवी नाही. विचारा या लोकांनी. नाम्या, मी दिली काय कधी शिवी? खरं खरं सांग, नाही तर तुझी लाकडच नदी पोचावते बघ. ऑर्डर ऑर्डर. आजी, तुमचं नाव काय झालं? मी तुमचं नाव विचारतेय, तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? मला राग आलाय तुमचा. अहो काल मी एवढी आवरून आले होते तेव्हा नाही तुम्ही मला साक्ष द्यायला बोलवलं. आता नाही मी बोलणार तुमच्याशी. हे बघा आजी, मी तुम्हाला इथं साक्ष देण्यासाठी बोलवले, माझ्याशी गप्पा मारायला नाही. आणि जर का तुम्ही काही बोललाच नाही तर आरोपीला शिक्षा कशी होणार? मग हे तुम्हाला 2 दिवसापासूनच कळायला पाहिजे होतं. आता नाही मी देणार साक्ष. हे बघा, तुम्हाला साक्ष ही द्यावीच लागेल.
हे पहा, तुम्ही त्यांच्याकडून जबरदस्तीने साक्ष घेऊ शकत नाही. त्यांना जर बोलायचं नसेल तर तुम्ही दुसरा साक्षीदार बोलवा. कोर्टाचा अमूल्य वेळ वाया घालवू नका. अहो हे तुम्हाला कळायला पाहिजे होतं. मला 2 दिवस ताटकळ्यात बसवलं तवा, आता बसा बोंबलत. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. आता नाही जाणार, मला बोलायचंय. आजी, हे काय चालवलंय तुम्ही? तुम्हाला साक्ष द्यायची आहे का नाही? द्यायची साक्ष. तुम्ही अजित कुमार देव यांना ओळखता का? चांगलीच ओळखते मी हे मुडद्याला. अहो मॅडम, हो डॉक्टर नाही, कंपाऊंडर आहे, कंपाऊंडर. मला असं झालंय ना की कधी एकदा ह्याला फाशी होती, त्याची किरडी ढासळली त्याची. हे पहा, ही असली भाषा कोर्टात अजिबात चालणार नाही. त्याला काय शिक्षा द्यायची हे मी ठरवीन. मला त्यासाठी तिथं बसवलंय. आजी, तुम्हाला खरंच दिसत नाही ना? नाही, ती पोरं नाही का गॉगल घालून शायनिंग करतात ना, त्यासाठी मी घातलाय हा चष्मा. ऑर्डर ऑर्डर. आजी, नीट उत्तर द्या. आता ह्या मॅडमचं डोळं फुटल्यागत करतात, त्याला मी काय करू? आजी, रेशमाचं वाड्यात येणं जाणं होतं का? अहो येणं जाणं नाही, रातच्या बेरातच्याला यायची ती. मी माझ्या डोळ्यानं बघितलंय. पण तुम्हाला तर दिसत नाही ना? अहो मॅडम, मला डोळ्याने दिसत नाही, पण कानानं नाख्याने बघते मी. कानावर पडलेला आवाज आणि नाकाने घेतलेला वास बराबर कळतो मला. पण मला सांगा, मग ती रेशमाच होती कशावरून? मला रातच्याला वाड्यातनं कोणतरी पळतंय असं जाणवलं. मी लगेच पकडलं, पण नाही ना, बाकीच्याच बोलवसवर मागणं कुणीतरी काठी मारली माझ्या डोक्यात. तेव्हा हे कंपाऊंडरच असणार आहे. हो, पण तुम्हाला कसं कळलं की ती रेशमाच होती? वासावनं. दुसऱ्या दिवशी ती वाड्यात आली होती ना, तेव्हा वासावनं ओळखलं मी तिला. आदल्या रातच्याला तिची बांगडी बी माझ्या हातात आली होती, पण ती कुठे गेली कुणास ठाऊक. लग्नाच्या वाढदिवसाला गिफ्ट दिलेली सोन्याची बांगडी हरून आली होती. नवऱ्यानं एवढ्या प्रेमानं वस्तू गिफ्ट दिली म्हटल्यानंतर ती सांभाळणं, ती जपणं हे बायकोचं कर्तव्य आहे. नीच माणसा, माझ्या रेशमाला तूच गायब केलंस. आता सोडणार नाही मी तुला. कोर्टाने जरी तुला सोडलं, मी सोडणार नाही तुला. जीव घेईन मी तुझा. सोडा शिकले मला नाही. जर परत कोणी असं केलं तर त्याला दंड ठोठावेन. तुम्ही पुढची प्रोसिजर सुरू करा. आजी, हे सगळं घडलं, मग तुम्ही घरी का नाही सांगितलं? अहो सगळं मी सांगितलं, पण आमच्या घरची काय ऐकतात वय? त्या कंपाऊंडरनी काय त्यांच्यावर लिंबू फिरवलंय कुणास ठाऊक. एवढी बिघडली ती, त्यांनी माझं दागिनं बी घाण ठेवली ती. त्यांना घातलं नेऊन त्यांना डाबऱ्यात. तुम्हाला सांगते मी, एक मोहनमाळ होती, 5 तोळ्याचा साज होता, आणि माझ्या बापाने लग्नात घातलेल्या बिलवर पाटले बी होत्या. तुझा जन्म पण झाला नसेल तवा. प्युअर सोनं होतं. गळ्यात घालून फिरले ना तर गावातल्या सगळ्या बायका जाळ्याच्या. आणि ती जणी आहे ना, तिच्या तर महिनाभर पोटात दुखत होत. तसं बिगर दागिन्याची मी हिरोईनच दिसती, पण ह्यांना काय गरज होती माझा दागिना घाण ठेवायची? ऑर्डर ऑर्डर. इथे घरगुती गप्पा नकोय. आजी, जेवढं विचारलं जाईल तेवढ्याच प्रश्नांची उत्तरे द्या. ठीक आहे, बोलती. माझ्या मंजूला पैशाची गरज होती, त्याचाच गैरफायदा घेतला यांनी. ह्या कंपाऊंडरनं तिला 2-3 वेळा खुलीत बोलावलं होतं, पण ती रडत रडतच बाहेर पडली. आहो साहेब, तुम्ही आजींचं काय ऐकताय? अहो त्यांचं वय झालंय. अहो मीच उपचार करत होतो यांच्यावर. काही बरळतात यांना वेळ लागलाय. तू येणार
तुझा बाप येडा, तुझं मड बसवलं तुझं भिताडा सांग मला येडी म्हणतो वय. तुझा मुडदाच बघ गाडते आता नेऊन चांगला, तुझी किरडी ठासाळली तुझी. बघितलं जज साहेब, अहो यांचं डोकं ठिकाणावर नाहीये. तुम्ही साक्षीदाराला आवरा जरा. हे काय चाललंय? हे कोर्ट आहे, इथे असली भाषा अजिबात चालणार नाही. प्लीज आजीना घेऊन जा प्लीज. त्याची किरडी ठासाळी त्या कंपाऊंडरची, त्याचं मड बसवलं लवकर, त्याचं लवकर. हा ही सगळी माणसं गेली आणि ह्योच लय शहाणा, त्याला घातला नेऊन त्याला डबऱ्यात लवकर, त्याच्या पालखीचा निघाला धूर. हा ह्यो लय शहाणा आहे, खून करतोय त्या करतोय मोडदा. ऑर्डर ऑर्डर. डॉक्टर डॉक्टर डिंपल, माझ्याकडचे पैसे संपत आलेत. काय पैसे संपलं? अहो असं कसं पैसे संपलं? जेलमध्ये काय करता तुम्ही त्या पैशांचं? डिंपल, तुला माहिती आहे ना मला फालतू प्रश्न विचारायला आवडत नाही. जेवढं सांगितलं तेवढं कर. असे तुझ्या खिशातून पैसे देत नाहीस तू. माहित आहे मला, मी फक्त विचारलंच होता आणि लगेच एवढं भडकायची काय गरज आहे? तर चला निघूयात का? चला. मॅडम सोडा. बोल, देवी सिंग काय म्हणत होता? अहो मॅडम, ते ना लय काळजी करत होते, म्हणत होते घरातल्यांना सांग टेन्शन घेऊ नको, मी लवकर सुटून येतो म्हणून, एवढंच बोलले ते. अच्छा, फिर उसके चेहरे पे इतना गुस्सा क्यों दिख रहा था? वो ये सारी बातें तुम इससे गुस्से में क्यों बोल रहा था? उसका चेहरा देखा मैंने, इसलिए सच बता, क्या बोला वो? अहो मॅडम, आमचं लगीन होणार होतं ना, मग वाईस त्या अधिकाऱ्यानं ते मला ओरडून बोलले, म्हणून तुम्हाला ते रागत दिसले असतील. अरे वाह, उसके साथ रह रह के तू भी झूठ बोलना सीख गई? नाही मॅडम, असं काय बी नाही बघा. अहो मी तर उलट त्यांची काळजी करत होती, म्हणून त्यांना राग आला माझा. हो, त्याला किती किंमत आहे ना लोकांच्या फिलिंग्सची, हे मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे माझ्याशी खोटं बोलू नकोस. खरं सांग, तूच तर त्याची पार्टनर आहे ना? तूच तर गेली नव्हती ना तो सांगडा काढायला? अरे अमर भाऊ, एकदम चेंज, भारी वाटतंय बघा. बरं, तब्येत कशी आहे तुमची? काळजी वगैरे घेताय ना? त्रास वगैरे नाही ना? ए माकडा, अरे किती प्रश्न विचारशील? प्रश्न विचारून पाक दमिवशील त्यांना. आता चालत गावात. सॉरी, चुकलं. अरे नाम्या, माझं सोड. मला सांग, गावात काय चाललंय? काय डॉक्टरांबद्दल पेपरमध्ये वाचलं मी. तुम्हाला काय वाटतंय, हे सगळं खरं आहे का? खरंय. अहो काय खरं नाही, खोटं आहे सगळं. त्या दिव्या मॅडमनी सूडबुद्धीने डॉक्टरांना अडकवण्यासाठी उभा केलेला कट आहे हो सगळा. मला सांगा, डॉक्टर असं कधी करताल का तरी? अरे पण पोलीस पण विनाकारण कशाला अटक करतील ना त्यांना? आता काय सांगू तुम्हाला अमर दादा, नाम्याला देच जरा. हा म्हणजे तशी लई कारण आहे ती. दिव्या मॅडम चुकीच्या वागल्यात. म्हणजे बघा, बजे तू सांग ना. ए माकडा, आपण काय प्रश्न खेळतोय बरं? तुझ्यावर आलं की तू माझ्यावर टोलीव, माझ्यावर आलं की मी तुझ्यावर टोलवेन. अमर दादा, तुम्हाला सांगतो, दिव्या मॅडमला डॉक्टर आवडायला लागलं होतं
आणि तेव्हाच डॉक्टरांनी डिंपलशी लगीन ठरवलं. आता असं झालं म्हटल्यावर कुणाचं पण मन दुखावणार ना, त्रास होणारच ना. पण आपण काय म्हणतो, आपल्याला आवडत्या व्यक्तीशी आपलं लग्न नाही होत तर नाही होत बाबा, जाऊ दे, नाही होत तर काय करणार आपण. फार फार तर काय दिल तुटला म्हणून आपण रडत बसतो काय दिवस. पण दिव्या मॅडम बदलाच घ्यायला लागले डॉक्टरांचा. त्यांना अडकवण्यासाठी सूडबुद्धीनं उभं केलेलं सगळं कटकारस्थान त्यांचं आहे. लगा लग्न मंडपातनं उचलून फरफडत जनावरागत मारत घेऊन गेलात पोलीस स्टेशनला. मला सांगा, ही बरोबर केलं का त्यांनी? आता काय बरोबर आणि काय चूक हे मी कसं ठरवणार? नक्की काय घडलंय किंवा असंच घडलंय का हे मला कसं माहित? होय, बरोबर आहे तुमचं. तुम्हाला दिव्या मॅडमने बोलून घेतलं का? हा, दिव्या मॅडमचा फोन आला होता मला. साक्ष द्यायला यावं लागेल असं म्हटलंय. अमर दादा, त्या देव माणसानं तुम्हाला इतकी मदत केली, तुम्ही विसरू नका बरं. तुम्ही का नाही अमर दादा, उद्या कोर्टात अशी साक्ष द्या का नाही, जज साहेबांनी डॉक्टरांना सोडलंच पाहिजे एका चुकीतच. पैसे द्या लवकर. डिंपल लवकर कर. एवढेच आणलेत आणखी. डिंपल लवकर. हे घ्या. डॉक्टर, मला ना लय भ्या वाटतंय बघा. तुला घाबरण्याचं काहीच कारण नाही. तू सांगाडा तिथेच का सोडून आली? तुझ्यामुळे मी अडकणार आहे आता. हाय का? तुम्ही जेलमध्ये असता मग तो सापळा कुणीतरी बाहेरच्यानेच काढला असणार आहे ना, हे पोलिसांना कळलं असणार आहे बघा. आणि त्यात दिव्या मॅडमला माझ्यावर संशय बी आलाय. काय संशय आलाय म्हणजे? अहो, कोर्ट सुटल्यानंतर त्या मला बाजूला घेऊन गेल्या होत्या आणि विचारत होत्या, तू डॉक्टरची पार्टनर तर नाही ना, तू या सगळ्यात सामील तर नाही ना. लय काय काय प्रश्न विचारत होते बघा. डिंपल मूर्खच का तू? तो सांगाडा तिथे सोडून येण्याची काय गरज होती? डॉक्टर, अहो पोलिसांच्या गाडीचा आवाज आल्यावर मी काय करायला पाहिजे होतं? तिथंच थांबायला पाहिजे होतं का? मी जर तिथंच थांबली असते ना तर मला पोलिसांनी पकडून नेलं असतं. लय सारे प्रश्न विचारले असते आणि मी सगळं सांगितलं बी असतं बघा. पण तुमचं नशीब चांगलंय समजा, मी तिथनं पळ काढला लवकर. माझ्या बाबतीत पोलिसांना काही सांगितलं तर त्याचे परिणाम काय होतील माहितीये ना? मला काही येड लागले का? तुम्ही फसणार म्हणजे मी आपण फसणार ना? नाही डॉक्टर. काय झालं? काय केलं तिला तू? काय रडते? काही नाही साहेब, मी जेलमध्ये ना ते तिला बघवत नाहीये म्हणून रडते ती. डिंपल नको काळजी करू. अगं मी काहीच केलं नाहीये ना, मी नक्की सुट आहे, मी निर्दोष आहे. नको काळजी करू. हातात काय आहे तुझ्या? साहेब आमचं डॉक्टर लय चांगले. अख्ख्या गावाला आमच्या डॉक्टरांची लय गरज आहे. प्लीज तुम्ही त्यांची काळजी घ्या साहेब, प्लीज. तू का माझा पाहुणा आहे? मी त्याची काळजी घ्यायला? हे चल हात दाखव. हे पहा साहेब, काहीच नाहीये हातात. आवरा, टाइम संपत आलाय. बघितलं ना, जेव्हा जेव्हा तुम्ही अडचणीत आले ना तेव्हा मीच तुम्हाला मदत केली आहे. बघितलं ना मी, तिला सांगाड सोडून आली आहेस ना, बघितलं ते. जा आता आणि इथून पुढे कुठलीच चूक करू नकोस, कळलं? वय निघ.